भाजपचे नेते प्रवीण दरेकर आपल्यासोबत आहेत. भाऊ, पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटलांनी तुमच्यावरती आणि देवेंद्र फडणवीसांवरती टीका केली आहे. फडणवीसांनी दरेकरांच्या माध्यमातून माझ्या विरोधात गँग ॲक्टिव्हेट केली आहे असं पुन्हा एकदा जरांगे म्हणतात. खरं म्हणजे जरांगेने आंदोलन चालवलं पाहिजे, परंतु त्यांनी आंदोलनाचीच गँग आणि टोळी करून टाकली. आंदोलन विषयावर असतं, एक चळवळ असते, प्रबोधन असतं, परंतु यांचं आंदोलन धाकटदपशाचं आहे, हिंसेचं आहे. मी असं कुठेच आंदोलन बघितलं नाही किंवा या देशात असं कुठेच आंदोलन झालं नाही की मागण्यासाठी न्यायासाठी आंदोलन असतं. पण इथे स्वतःची कौतुक करून घेण्यात, खुशमस्कऱ्यांना आजूबाजूला ठेवून पुष्पवृष्टी करणं, त्याचबरोबर जेसीपीतनं फुलांच्या वर्षाव करणं, भल्या मोठ्या माळा घालून घेणं, फटाके वाजवणं, हैदोस घालणं, असं कधीच आंदोलन या देशाने पाहिलं नाही. आंदोलन एक चळवळ असते. पंचावर त्या ठिकाणी चळवळी या देशानं पाहिल्यात. महात्मा गांधीजींनी त्या ठिकाणी केल्या, भूदानाच्या चळवळी त्या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. त्याच्यामुळे आंदोलनकर्त्यांनी या देशासमोर कसे आदर्श घातलेत ते जरांगे जरा तपासा. टोळी चालवल्यासारखं आंदोलन चालवू नका. आणि तुमची दृष्टी तशी झाली म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी दुसऱ्यांच्या टोळ्या दिसतात. आम्ही लोकशाहीला मानणारे संविधानाचे पुजारी आहोत, हे लक्षात ठेवा. संजय राऊत असं म्हणतात की राज्य सरकारला कुठेतरी भीती आहे पराभवाची, त्यामुळे लाडकी बहीणसारखी योजना त्यांनी आणली. मात्र ही योजना खऱ्या अर्थानं गेम चेंजर नाही तर युटर्न ठरेल, याचा कुठेतरी फटका महायुती सरकारला बसेल असं संजय राऊत म्हणतात. एक संजय राऊतांनी कबूल केलं की लाडकी बहीण योजना प्रचंड लोकप्रिय झाले आणि पुन्हा ताकदीनं सरकार ही योजना आणू शकेल. त्याच्यामुळं ते आता तोंडावर आपटलेत. त्यांची वक्तव्य आणि सरकारची कृती ह्याचं जरा आपण मूल्यमापन करा किंवा तुलना करा, म्हणजे कसे थोबाडावर आपटलेत हे आपल्या लक्षात येईल. पहिलं त्यांनी सांगितलं पैसे कुठून आणणार. एका बाजूला प्रश्न विचारतात पैसे कुठून आणणार, आणि त्याच वेळेला संजय राऊत सांगतात आम्ही 1,500चे 3,000 करणार. वा संजय राऊत, म्हणजे आम्हाला विचारता पैसे कुठून आणणार आणि तुम्ही 3,000 करणार, ते काय आभाळातनं पैसे टपकवणार का. दुसरं त्या ठिकाणी सांगतात की 1 रुपया अकाउंटमध्ये फक्त टाकतात, हे पैसे देणार नाहीत. आता मला सांगा 3,000 रुपये अकाउंटमध्ये गेले, आता चिडीचूप. सुप्रिया सुळेताई आमच्या म्हणाल्या की लवकर पैसे काढा नाहीतर अकाउंटमधनं पैसे काढून घेतील. किती खालच्या पातळीवर माझ्या बहिणींची अवहेलना आपण करणार आहोत. किती बहिणींचे पैसे परत सरकारने विड्रॉ करून घेतले ते जरा या ठिकाणी सांगावं. उलट पक्ष आमच्या सरकारने आत्मविश्वास दिलाय, बजेटमध्ये त्या ठिकाणी 1 वर्षाचीच तरतूद करता येते म्हणून 31 मार्चपर्यंत त्या ठिकाणी तरतूद केले. आणि या भगिनींच्या आशीर्वादानं सरकार पुन्हा या ठिकाणी येणार आहे महायुतीचं. म्हणून शिंदे साहेबांनी सांगितलंय 1,500 आम्ही 2ही करू, 2.5ही करू, 3,000 सुद्धा करू. कारण आता आमच्या बहिणींना विश्वास झालाय की हे सरकार प्रामाणिकपणे आमच्यासाठी करतंय आणि त्यामुळे आता सरकारला भरभरून आशीर्वाद मिळताना दिसतायत. राज्यातलं माहोल बदललंय. त्यामुळे या ठिकाणी भयभीत महाविकास आघाडीची लोक त्या ठिकाणी झालेली आहेत आणि त्यातनं अशा प्रकारची वैफल्यातनं त्यांची वक्तव्य येत आहेत. सुप्रिया सुळेंनी खरं तर एक गंभीर आरोप केला आहे. त्या असं म्हणतात की माझी लाडकी बहीण कार्यक्रमाला ज्या महिला उपस्थित राहिल्या नाहीत
त्यांचे अर्ज बाद करण्यात येतील, ते अर्ज रद्द करण्यात येतील, अशा प्रकारची एक माहिती समोर आली आहे असा त्यांनी दावा केला आहे. आणि एक व्हॉट्सअप मेसेजसुद्धा दाखवला, ज्या मेसेजमध्ये या प्रकारचा आशय आहे. त्यामुळे ज्या महिला शासकीय कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत त्यांना पैसे मिळणार नाहीत असा आरोप सुप्रिया सुळेंनी केला आहे. आतापर्यंतचे सगळे आरोप पुसून काढले. पहिलं सांगितलं पैसे कुठनं आणणार, पैसे आणले, पुढपर्यंतची शाश्वती दिली. नंतर सांगितले अकाउंटमध्ये 1 रुपया टाकणार, 3,000 टाकले. नंतर सांगितलं आमच्या सुप्रियाताईंनी पैसे परत सरकार काढणार, कुठे पैसे त्या ठिकाणी काढले का? मग जर आपण जे जे बोलताय त्यावर सरकार मात करते, त्याच्यामुळे तुमचं फेक नॅरेटिव्ह सेट करण्याचा जो केविलवाना हतबलतेतनं प्रयत्न होतोय त्याला सरकार सपशेल तोंडावर पाडतंय. आणि त्यामुळं आता असे कोणत्या महिलांना पैसे दिले नाहीत, कोणत्या महिलांचे काढले आहेत, हजर राहिले नाहीत म्हणून पैसे जाणार नाहीत, याची यादी सुप्रियाताईंनी द्यावी. कुठंतरी टेक्निकल तांत्रिक एखादी चूक असेल ती घ्यायची आणि माझ्या महिला भगिनींच्या एवढ्या मोठ्या योजनेचा अवमान करायचा हे सुप्रियाताईंना तरी शोभा देणारं नाही असं मला विनम्रपणे सांगावंसं वाटतं. काल नाशिकमध्ये एक प्रकार घडला. 2 समुदायांमध्ये, 2 गटांमध्ये खऱ्या अर्थानं वाद झाला, त्याचं रूपांतर हिंसेमध्ये सुद्धा दाखलं. यावर बोलताना विजय वडेट्टीवार यांनी असं म्हटलंय की ज्या रामगिरी महाराजांनी ही सगळं विधान केलं आणि त्यानंतर हा प्रकार घडला ते संत नाही आहेत. या टीकेवरती संजय राऊतांनी असं म्हटलंय की वडेट्टीवार यांनी भाषा सांभाळून वापरावी. भाषेबद्दल संजय राऊतांनी वडेट्टीवारांना सल्ला दिलाय. संत ज्यांनाच कळतात जे संत विचार त्या ठिकाणी आकलन करत असतात. त्याच्यामुळे संत समागमय धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. म्हणजे तुम्ही संतांच्या सोबत किंवा परमार्थाच्या सोबत त्या ठिकाणी असाल तर संतांचं महात्म्य, त्यांचा विचार कळतो. वडेट्टीवार कुठल्या संस्कृतीतले आहेत महाराष्ट्राला पूर्णपणे माहीत आहे आणि त्याच्यामुळे संतांचं आचरण, संतांचा विचार त्या ठिकाणी त्यांना कळणारच नाही. आणि त्यामुळे अशा प्रकारची सैतानी वक्तव्य वडेट्टीवार या ठिकाणी करताना दिसत आहेत. मला तर वाटतं वारकऱ्यांना पण नाटकी त्या ठिकाणी ते बोललेले आहेत. म्हणजे काय मजल गेलेली आहे. ज्या महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाचा इतिहास आहे, जगामध्ये आज आपली वारकऱ्यांची चळवळ, महात्म्य एक अधोरेखित झालं आहे, त्याला जर आपण नाटक म्हणणार असाल किंवा वारकऱ्यांना नाटकी बोलणार असाल तर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ते नाटक नीट वटवतील आणि तुम्ही कायमचे पडद्याच्या आड जाल याची वडेट्टीवार आपण काळजी घ्या. शेवटचा प्रश्न. संजय राऊतांनी असंही म्हटलंय की देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं काही लोकांना धमक्या दिल्या जातात. खऱ्या अर्थानं फडणवीसांना पराभवाची भीती आहे. त्यामुळे फडणवीसांनी महाराष्ट्रात जे डर्टी पॉलिटिक्स सुरू केलं त्याचा अंत आता जवळ आलाय असं ते म्हणतात. मला वाटतं संजय राऊतांनी पहिलं त्या ठिकाणी चारित्र्य आपलं डर्टी जे जनतेच्या समोर गेलंय ते त्या ठिकाणी स्वच्छ आणि सुंदर करावं. देवेंद्रजींचं पॉलिटिक्स काय आहे हे महाराष्ट्र पाहतोय, देश पाहतोय. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एक सुसंस्कृत अशा प्रकारचा मुख्यमंत्री, एक राजकीय सुसंस्कृत नेता ज्याच्यावर कधीच भ्रष्टाचाराचा एकही आरोप झाला नाही, ज्याच्यावर कधीही त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा अनैतिकतेचा आरोप झाला नाही, अशा प्रकारचं चारित्र्य संपन्न नेतृत्व या ठिकाणी देवेंद्रजींचं आहे. आणि त्याच्यामुळं तुमची देवेंद्रजीवर बोलण्याची लायकी किंवा कुवत संजय राऊतजी नाही आहे. खूप खूप धन्यवाद. तर हे होते प्रवीण दरेकर ज्यांनी सांगितलं की देवेंद्र फडणवीस यांच्यावरती एकही आरोप अद्याप झालेला नाही, कुठलाही अनैतिक काम त्यांनी केलेलं नाही, त्यामुळे फडणवीसांवर बोलण्याची आपली कुवत नाही असं त्यांनी संजय राऊतांबद्दल बोलताना म्हटलंय.
तर हे होते प्रवीण दरेकर ज्यांनी सांगितलं की संजय राऊतांना देवेंद्र फडणवीसांबद्दल बोलण्याचा कुठलाही अधिकार नाही. फडणवीसांवर अद्याप एकही अनैतिकतेचा आरोप झालेला नाही, त्यामुळे त्यांनी फडणवीसांवर बोलण्याची त्यांची कुवत नाही असं देखील त्यांनी म्हटलंय. व्हिडिओ जर्नलिस्ट मनीषसह मी ओम देशमुख, झी मीडिया, मुंबई.